श्री स्वामी समर्थ. येत्या 16 मे 2026 वैशाख अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या आहे. अमावस्या प्रारंभ होणार सकाळी 5:11 आणि संपणार आहे उत्तरात्री 1:31. त्या दिवशी शनी अमावस्या सुद्धा आहे आणि शनी जयंती सुद्धा आहे. ह्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे? शनी भगवान हे न्यायाचे देवता आहेत, म्हणजे न्यायाधीश आहेत. त्यामुळं ज्यांना 7.5 छोटी ढय्या किंवा शनीची महादशा आहे त्यांनी ते उपाय करा, पण सगळ्यांनी एक उपाय करा म्हणेल मी. त्या दिवशी लवकर सकाळी लवकर उठायचे. आंघोळीच्या पाण्यामुळे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आणि आंघोळ करायचे. तसंच सूर्याला जल अर्पण करताना सुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्ही काळे तीळ अर्पण करून सूर्याला जल अर्पण करा. दिवसभरामध्ये तुम्ही दानधर्म शक्य असेल तेवढं दानधर्म करा. त्या दिवशी तुम्हाला काळे वस्तू दान करायचे, काळे वस्त्र दान करायचे, तुम्ही गुळ दान करा, काळे तीळ दान करा. चप्पल जरी दान केली तरी चालेल. ज्या काळ्या वस्तू तुम्हाला दान करते त्या काळ्या वस्तू तुम्हाला दान करायचंय. शनी मंदिरात तुम्ही जाताना तुम्ही मोहरीचं तेल घेऊन जावा आणि काळे उडीद घेऊन जावा. शनी भगवानावरती मोहरीच्या तेलाने अभिषेक करा आणि काळे उडीद त्यांना अर्पण करा. मोहरीच्या तेलाचा तिथे दिवा लावा शनी मंदिरात आणि शनी भगवान समोर बसूनच तुम्ही शनी स्तोत्र वाचा किंवा ओम शनेश्वराय नमः, ओम शनेश्वराय नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जप करा. तिथे बसूनच तुम्ही करा. तिथे बसून किंवा हनुमान चालीसा जरी तुम्ही वाचली त्या दिवशी ती खूप छान दान आहे. शनी भगवान हे शिस्तीचे देवता आहेत. ते कर्माचं फळ देतात. आपली चांगली कर्म असेल तर आपल्याला चांगले फळच देणार आहेत आणि वाईट कर्म असेल तर आपल्याला वाईट फळ देणार आहे. त्यांना न घाबरता उलट आपण आपली कर्म सुधारली पाहिजेत. बोलतो ते न्यायाधीश आहेत, न्यायाचे देवतात. त्यामुळे ते कधी कोणाचं वाईट करत नाही. शनीच्या महादशेमध्ये 7.5 मध्ये अशी लोक मोठी झालीत, भरपूर मोठी झालीत, म्हणजे त्यांचे एवढं सुधारले, खूप छान झाले. आणि जे बोलतो त्यांची कर्म वाईट ते खाली रसातळाला सुद्धा गेले. त्यामुळे शनी भगवानांना न घाबरता आपण शनी भगवानची उपासना करायची, कारण ते न्यायाचे देवतात. त्यामुळे शक्य असेल त्या दिवशी तुम्ही हनुमान चालीसा वाचा, शनी स्तोत्र वाचा, ओम शनेश्वराय नमः मंत्र जप करा, दान धर्म करा आणि शक्य असेल तेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं म्हणेल आपली कर्म चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. कारण आपली कर्म चांगली असेल तर शनी भगवान आपल्याला भरभरून देणार आहेत. पण हा आपली कर्म चुकीची असेल तर आपल्याला ते भरभरून तेवढंच शिक्षाही भेटणार आहे. त्यामुळे त्यांना न घाबरता उलट आपली कर्म सुधारावी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.